हा, सो कन्व्होल्युशन म्हणजे एकत्रित करणे म्हणजेच काय की जर दोन रॅन्डम व्हेरिएबल असतील, इफ एक्स अँड वाय आर नॉन निगेटिव्ह इंडिपेंडंट इंटिग्रल व्हॅल्यूड डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल्स विथ रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन पीएस अँड आरईएस. हे दोन पीएस हा कशाचा पीजीएफ आहे एक्सचा, आणि आरएस हा कशाचा पीजीएफ आहे वायचा. ओके, पीके इंटू एस रेस टू के आणि आर के इंटू एस रेस टू के. आर के म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी दॅट वाय इज इक्वल टू के. देन इट इज पॉसिबल टू रिड्यूस प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन फॉर द व्हेरिएबल झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय. म्हणजे एकत्र केलेलं आहे झेड इज इक्वल टू एक्स प्लस वायचं पीजीएफ काय येईल पीएस आणि क्यूएस वरून, ते आपल्याला बघायचं. सो नाव let's denote wk as probability that z is equal to k. That means probability that x plus y is equal to k is the union of the following two mutually exclusive events. Now x plus y is equal to k means x is equal to 0, y is equal to k. Okay, x is equal to 0, y is equal to k, or x is equal to 1, y is equal to k minus 1, or x is equal to 2, y is equal to k minus 2. असं कुठपर्यंत dot dot so on x is equal to k intersection with y is equal to 0. And म्हणजेच intersection. Okay, now since the variable x and y are independent, each joint probability is the product of the appropriate individual probability. x आणि y इंडिपेंडेंट असल्यामुळे जर a आणि b हे दोन इव्हेंट इंडिपेंडेंट असतील तर प्रोबॅबिलिटी ऑफ a इंटरसेक्शन b काय येतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. बरोबर, म्हणजेच काय, हा काय होणार बघा, P0 RK होणार. P0 प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज इक्वल टू 0, प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज इक्वल टू के म्हणजे PK आहे, एक्स इज इक्वल टू 0, के च्या ठिकाणी 0 येईल P0, आणि RK म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज वाय इज इक्वल टू के म्हणजे यांचा प्रोडक्ट येईल, plus P1 RK minus 1, P2 RK minus 2, so on PK R0 for integral k is greater than 0. ही सिक्वेन्स आपल्याला इथे मिळेल. Now the new sequence of probabilities WK is defined in terms of sequence PK and RK is called convolution of this sequence and is denoted by, ही जी कन्व्होल्युशन जी केलेलं आहे आणि हे कन्व्होल्युशन हे डिनोटेड बाय कशाने केलेलं आहे, WK is a set of probabilities of z, pk is a set of probabilities of x into RK म्हणजे काय, probabilities of y, या दोन्हींचा प्रोडक्ट घेतलेला. ओके, नाव ह्या दोन्हींचा प्रोडक्ट घेतल्यामुळे आता इथे पुढे काय होते बघू. आय थिंक हिने इथं निम्म्यामध्ये सोडलेला आहे. हा, या दोन्हींचा प्रोडक्ट घेतल्यामुळे इथं आपल्याला काय मिळेल बघा. सो क्यूएस मी हे करतो, क्यूएस इज इक्वल टू काय मिळेल, समेशन ओव्हर, बरोबर, झेड इज इक्वल टू 0 टू के असा होईल ना, तो 0 टू के पर्यंत जाईल. ओके, त्यानंतर एस रेस टू झेड डब्ल्यू झेड, एस रेस टू झेड डब्ल्यू झेड असा होईल. डब्ल्यू झेड म्हणजेच काय आहे आपला, एक्स प्लस वाय, एक्स प्लस 1, सॉरी झेड इज इक्वल टू के, झेड इज इक्वल टू के घेतल्यामुळे झेड इज इक्वल टू के जो आहे, क्यूएस इज इक्वल टू काय मिळेल, सम ओव्हर के इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी असा होईल तो, के इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी एस रेस टू के इंटू डब्ल्यू के असा होईल. व्हॉट मीन्स डब्ल्यू के, सो दिस इज समेशन के इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी, बरोबर, किंवा रादर क्यूएस इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू के होईल. व्हॉट मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू के, सॉरी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू झेड, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू झेड म्हणजेच काय ना, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स प्लस वाय होईल. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय म्हणजेच काय येणार आहे तो, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स
इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू वाय, कारण हे दोन्ही एक्स आणि वाय इंडिपेंडेंट आहेत त्यामुळं, म्हणजेच हा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स इंटू एस रेस टू वाय असा होईल. आणि म्हणजेच काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू वाय म्हणजेच पीएस डिवायडेड इंटू आरईएस. सो क्यूएस मला काय मिळेल, सो क्यूएस किंवा झेडएस, क्यू झेडएस म्हणतो मी, इज इक्वल टू पीएस इंटू आरईएस असा मिळतो. लक्षात येते, याचं सिंपल प्रूफ इथं आहे. ओके, सो हे तुम्ही काय लक्षात नाही घेतलात तरी सुद्धा चालेल. म्हणजेच कन्व्होल्युशन ऑफ टू random variables and its PGF gives product of marginal PGFs. Okay, so this is the case. Okay, now next point, expect arc factorial moment कशा काढायचे ते आपल्याला बघायचं. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ पीएस म्हणजेच काय आहे, पीएस म्हणजे एस रेस टू एक्स पीएक्स, एक्स समेशन ओव्हर एक्स आहे. ओके, नाव डिफरन्शिएट फर्स्ट, टेक फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस, याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस घ्यायचं आहे आपल्याला. काय ना, डीपीएस डिवायडेड बाय डो एस इज इक्वल टू काय मिळेल बघा, समेशन आणि डेरिव्हेटिव्ह इंटरचेंजेबल आहेत त्यामुळे समेशन ओव्हर एक्स राहील. एस रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होईल, एक्स इंटू एस रेस टू एक्स मायनस 1 राहील, बरोबर. आणि पीएक्स आहे तसा कॉन्स्टंट राहील कारण पीएक्स मध्ये एसचा काही संबंध नाहीये. ओके, नाव पुट एस इज इक्वल टू 1, पुट एस इज इक्वल टू 1, एस इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर ही समेशन काय होईल बघा, एक्स इज इक्वल टू सम 0 टू इन्फिनिटी एक्स 1 रेस टू एनी क्वांटिटी इज 1, बरोबर, त्यामुळे ती काय मी लिहित नाही, इंटू पीएक्स. आणि हा म्हणजेच काय आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स, बरोबर काय, एक्स इंटू पीएक्स म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. इज इट करेक्ट? हा, म्हणजे याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस घेतलं तर मला काय मिळतं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स मिळतं. इज इट करेक्ट? नाव आता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सेकंड डेरिव्हेटिव्ह d2ps डिवायडेड बाय डो एस स्क्वेअर, d2ps डिवायडेड बाय डो एस स्क्वेअर काय येईल. आता एस इज इक्वल टू 1 पुट केलेलं मधील घ्यायचं नाही, वरचं घ्यायचं. हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, याचं पुन्हा परत डेरिव्हेटिव्ह घेतलं की सेकंड डेरिव्हेटिव्ह होणार. इज इट करेक्ट? हा, याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, समेशन आहे तशीच राहील ओव्हर एक्स, हे एक्स आहे तसाच राहील. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय, एक्स इंटू एक्स मायनस 1 इंटू एस रेस टू एक्स मायनस 2 होईल इथे, इंटू पीएक्स आहे, बरोबर आहे. नाव पुट एस इज इक्वल टू 1, एस इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर काय होईल, हा 1 होऊन जाईल, बरोबर. ही क्वांटिटी काय होईल, 1 होऊन जाईल. सो दिस इज इक्वल टू 1 असल्यामुळे समेशन ओव्हर एक्स, एक्स इंटू एक्स मायनस 1 पीएक्स आहे. आणि हा म्हणजेच काय ना, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस 1, एक्स इंटू एक्स मायनस 1, बरोबर. म्हणजेच काय, जर सेकंड डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर काय होईल, थर्ड डेरिव्हेटिव्ह जर काय घेतलं तर काय होईल, थर्ड डेरिव्हेटिव्ह एक्स एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 पर्यंत जाईल. फोर्थ डेरिव्हेटिव्ह काय घेतलं तर काय होईल, एक्स एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस 3 पर्यंत जाईल. आणि आर्थ डेरिव्हेटिव्ह घेतलं तर एक्स एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस आर, एक्स मायनस ब्रॅकेट मध्ये आर मायनस 1 म्हणजे एक्स मायनस आर प्लस 1 इंटू एस रेस टू एक्स मायनस आर पीएक्स राहील. यामध्ये एस इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर हा निघून जाईल. आणि ही म्हणजेच आर्थ फॅक्टोरियल मोमेंट. फॅक्टोरियल काय म्हणतोय आपण, कारण ही फॅक्टोरियल टर्म आहेत म्हणून याला काय म्हणायचं, आर्थ फॅक्टोरियल मोमेंट म्हणायचं. सो पीजीएफचं आर्थ डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आणि एस इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर आपल्याला आर्थ फॅक्टोरियल मोमेंट म्यू आर डॅश मिळते. आर्थ फॅक्टोरियल मोमेंट म्यू आर डॅश मिळते. नेक्स्ट theorem is that if pk and rk is a sequence of probability generating function,
functions PS and RES respectively, and WK is their convolution, then WS is equal to PS into RES. हे मगाशी आपण शिकलेलो आहोत कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते. Where हे या अगोदर पण हा थेरम याच्या डेरिव्हेटिव्हच्या अगोदर पण आपण शिकलेलो आहोत, बरोबर. सो पुन्हा एकदा बघू आपण. So WS is equal to PS, where the WS is equal to WK into S raised to K is the probability generating function of the sum Z is equal to X plus Y. Now P naught RK plus P1 RK minus 1 plus and so on, PK minus 1 R1 plus PK R0 is equal to WK. It follows that the probability generating function Z, namely WS, is equal to K is equal to 0 to infinity WK into S raised to K. Now is equal to PS into RS. Okay. So now expected value of if x1, x2, xn are independent and integral value discrete random variable with respect to probability generating function p1. जर माझ्याकडे n इतके जर रॅन्डम व्हेरिएबल असतील आणि त्यांचे प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन हे p1s, p2s, pns इतके असतील तर प्रोबॅबिलिटी दॅट z इज इक्वल टू x1 plus x2 plus xn याचं हे काय पीजीएफ हा प्रोडक्ट ऑफ पीआयएस म्हणजे प्रोडक्ट ऑफ मार्जिनल ऑफ n रॅन्डम व्हेरिएबल असा राहील. याला कन्व्होल्युशन ऑफ पीजीएफ असं म्हणतात. ओके. सो दिस इज द केस. नाउ एक्झाम्पल, कॅन PS is equal to 2/1 plus S be the PGF of random variable X? Give reason. आता एक्झाम्पल काय आहे बघा की हा पीजीएफ असू शकतो का, हा पीजीएफ असू शकतो का हे चेक करायचं. सो वी हॅव P of 1 S is equal to 1 पुट केल्यानंतर काय मिळतं बघा, P of 1 is equal to 2 divided by 2 is equal to 1 मिळतं. ओके. सो दिस इज द केस फर्स्ट. नाउ PS is equal to PR S raised to R, that is equal to 2 into 1 plus S raised to minus 1. 1 plus S raised to minus 1 ही जॉमेट्रिक सिरीज आहे. ही जॉमेट्रिक सिरीज आपण कशी लिहू शकतो, 1 minus S plus S square minus S cube n plus and so on. So this is 2 into bracket मध्ये R is equal to 0 to infinity minus 1 raised to R S raised to R. So minus 1 raised to R PR is equal to 2 into minus 1 raised to R असा येईल. पण PR R ज्यावेळी 1 असेल त्यावेळी हा मायनस 1 रेस टू 1 म्हणजे -1 राहील, बरोबर ना. सो प्रोबॅबिलिटी कधी निगेटिव्ह असते का, सो काही प्रोबॅबिलिटीज ना म्हणजे इव्हन ज्यावेळी तुमचा आर असेल त्यावेळी ती प्रोबॅबिलिटी पॉझिटिव्ह असणार आणि ज्यावेळी ऑड आर असेल त्यावेळी ती प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. त्यामुळे प्रोबॅबिलिटी कधीही निगेटिव्ह नसते. त्यामुळे हा तुमचा जो आहे तो पीजीएफ नाही आहे. लक्षात आलं. नेक्स्ट, if PS is the probability generating function of the random variable X, find the probability generating function of X minus A divided by B. आता X minus A divided by B चे probability generating function आपल्याला find out करायचं आहे. So PS is equal to expected value of S raised to X. Now and RES, आता मी त्याला काय म्हणतो, RES is equal to expected value of S raised to some U consider करतो, where U is equal to X minus A divided by B. Now this is equal to expected value of S raised to X minus A divided by B राहील. A आणि B हे कॉन्स्टंट आहेत त्यामुळं यामधून बाहेर काय काय येईल बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S raised to X divided by B into S raised to minus A divided by B हे असं राहील. सो मायनस A divided by B बाहेर घेतो मी. दिस इज S raised to minus A divided by B हा कॉन्स्टंट झाला. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S raised to X divided by B आत राहील. X divided by B पण हा कॉन्स्टंट आहे. X च्या ठिकाणी X divided by B पुट करा त्यामध्ये. सो तो आम्हाला काय मिळेल, X minus A divided by B चा S raised to X minus A divided by B S raised to A minus A divided by B बाहेर घेतला. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S raised to X divided by B आत राहील. S raised to minus A divided by B into expected value of S raised to 1 by B raised to X. म्हणजे S च्या ठिकाणी काय केलाय, S raised to 1 by B पुट केलाय. म्हणजे काय S डॅश करतो मी तिथे, आता काय करतो S डॅश, म्हणजे हा काय आला P of S raised to 1 by B राहील. P of S च्या ऐवजी P of S raised to 1 by B इथं येईल.
So s raised to minus a by b divided by into p of s raised to 1 upon b. Okay, this is the pgf of x minus a divided by b. लक्षात आले कसा कॅल्क्युलेट करला. Okay, now third example is x is a random variable with probability generating function ps. Find the probability generating function of x plus 1 and 2x. सिंपल आहे. यामध्ये x minus a divided by b, a is equal to 1 put केला, सॉरी minus 1 put केला, a is equal to minus 1 put केला तर x plus 1 होईल आणि b is equal to 1 put केला तर x plus 1 होईल. लक्षात आलं. यामध्ये फक्त जस्ट पुट करायचं आहे. a is equal to minus 1, b is equal to 1. म्हणजेच काय होईल तो बघा. यामध्ये a is equal to minus 1 पुट केल्यानंतर s raised to a into 1 s raised to 1 minus 1 पुट केल्यानंतर आणि b is equal to 1 पुट करायचं into ps म्हणजेच हा s into ps असा येईल. s into ps आलाय का बघा x plus 1 चा. दिस इज द केस. आणि 2x कसा करणार. b is equal to 1/2 पुट करायचं. b is equal to 1/2 पुट केल्यानंतर हा वरती जातो 2x होतो आणि a is equal to 0 पुट करा. a is equal to 0, b is equal to 1/2. a is equal to 0, b is equal to 1/2. 0 पुट केल्यानंतर हा 1च होईल. p s raised to 2 म्हणजेच ps square हा इथं रिमेनिंग आहे. Find the probability generating function for probability that x is less than equal to n, x is strictly less than n, probability of x is equal to 2n. ही एक्झाम्पल, यातील एक एक्झाम्पल मी सांगतो. सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही स्वतः करायचं आणि असाइनमेंट म्हणून सबमिट करायचं. Let x be an integral valued random variable with the probability distribution. Probability of x is equal to n is equal to pn. Okay, and probability of x is less than equal to n is equal to qn. Now qn is equal to less than equal to आहे. ओके, आणि इथं काय आहे स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. मग qn is equal to काय येणार p0 प्लस p1 प्लस p2 प्लस pn, कारण इक्वल टू आहे n त्यात इन्क्लूड आहे. n is equal to 0 while to solve up to infinity. Now qn minus qn minus 1, qn minus 1 is equal to pn येईल. बरोबर, कारण n pn हा ही एक टर्म त्यामध्ये एक्स्ट्रा असेल. qn minus qn minus 1. ओके, दोन्ही साइडला समेशन घेतली 1 to infinity. ओके, आणि s raised to n न मल्टिप्लाय केलं प्रत्येक टर्मला आणि मग समेशन घेतली. त्यानंतर आपल्याला काय मिळेल. समेशन n is equal to 1 to infinity qn s raised to n minus n is equal to 1 to infinity qn minus 1 s raised to n, that is equal to n is equal to 1 to infinity pn into s raised to n. What is this? आता आपण याच्या अगोदर पण हे शिकलेलो आहोत, पण कधी q च्या टर्म मध्ये पहिला. ओके, सो qn is equal to 1 पुट करा. n is equal to 1 पुट केल्यानंतर काय मिळेल q1s प्लस सेकंड काय येईल q2s स्क्वेअर प्लस अँड सो ऑन असं राहील. पण यामध्ये आपल्याला q0 एक एक्स्ट्रा पाहिजे. मग q0 एक एक्स्ट्रा पाहिजे म्हटल्यानंतर एक प्लस करायचा एक मायनस करायचा. सो हा काय होईल बघा, हा काय होईल मायनस q0 प्लस qs. बरोबर ना, मायनस q0 प्लस qs ही एक टर्म झाली. नेक्स्ट टर्म काय आहे बघा, n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी आहे. 1 पुट केल्यानंतर काय होईल, 1 पुट केल्यानंतर ही टर्म मध्ये 1 पुट केल्यानंतर q0s प्लस q1s स्क्वेअर प्लस अँड सो ऑन. आता यामध्ये एक s एक्स्ट्रा आहे त्यामुळे s कॉमन घ्या. s कॉमन घेतला की q0 प्लस q1s प्लस q2s स्क्वेअर प्लस अँड सो ऑन राहील. सो s इंटू qs हा आपल्याकडे राहील. सो इथं s इंटू qs मायनस कॉमन आहे तसा इथं मायनस. ओके, आणि हा म्हणजेच काय येईल जसा हा काढलेला आहे qs तसा ps मायनस p0. p0 एक इथं यामध्ये एक्स्ट्रा आहे. ओके, नाव मायनस p0 हा मायनस q0 आहे. ओके, q0 म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू टू 0 म्हणजेच लेस दॅन इक्वल टू 0 म्हणजेच काय p0 एकच टर्म येणार. सो q0 इज इक्वल टू p0 मिळेल. q0 इज इक्वल टू p0 मिळाल्यामुळं हे दोन्ही टर्म काय होतील कॅन्सल होऊन जातील. qs मायनस s इंटू qs दॅट इज इक्वल टू ps हा शिल्लक राहील. सो दिस इज इक्वल टू qs कॉमन घेतला बाहेर यामध्ये qs इंटू 1 मायनस s इज इक्वल टू ps.
QS इंटू 1 मायनस इज इक्वल टू PS मिळाल्यामुळे QS इज इक्वल टू मला काय मिळेल PS डिवायडेड बाय 1 मायनस S. दिस इज द केस आणि इथे तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्ही काय करायचं QN इज इक्वल टू X इज स्ट्रिक्टली लेस दॅन N पुट करायचं. त्यामध्ये तुम्हाला QS इज इक्वल टू काय मिळेल S इंटू PS डिवायडेड बाय 1 मायनस N आणि 2N पुट केल्यानंतर तुम्हाला हा मिळून जाईल. ओके, दिस इज द होमवर्क फॉर यू. अगेन this is the examples, some examples. Please solve carefully. And again this example, हे एक प्रोबॅबिलिटी जी आहे त्याचं फक्त सोल्युशन आपल्याला बघायचं नाही आहे, त्याचं प्रूफ बघायचं नाही, फक्त स्टेटमेंट बघायचं आहे. लेट XK बी द म्युच्युअली इंडिपेंडेंट each assuming the values 0, 1, 2, 3 so on up to a-1 with probability 1 upon e. प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी काय आहे 1 upon e आहे. लेट Sn is equal to x1 plus x2 plus xn. Show that the probability generating function of Sn is equal to PS is equal to 1 minus a divided by a upon 1 minus s raised to n. ओके, ही अशी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळी आपण टॉसिंग अ फेअर डाय, साप शिडीचा ठोकळा आपण टॉस केल्यानंतर किती व्हॅल्यूज मिळतात आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 मिळतात. प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी किती असते 1/6, 1/6 सो ऑन अप टू 1/6. ओके, तसंच सेम हे एक्झाम्पल आहे, फक्त 1 to 6 ऐवजी 0 to a-1 घेतलंय, 0 to a-1 आणि त्याची प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी 1/a, कारण a इव्हेंट आहे ते 1, 2, 3, 4 असे किती व्हॅल्यू ऑब्झर्वेशन आहे ती a ऑब्झर्वेशन आहेत, म्हणून त्याची प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी 1/a. तशीच याची प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी किती आहे 1/6, 1/6, 1/6. मग याचा पीजीएफ काय येईल, तर याचा पीजीएफ हा असा येतो 1 minus s raised to 6 डिवायडेड बाय 6 times 1 minus s raised to n. म्हणजे जर Sn is equal to x1 plus x2 plus xn जर केला तर. ओके, सो दिस इज द केस की याचा पीएस येतो आणि याच्यावरून प्रोबॅबिलिटी ऑफ Sn is equal to j is equal to 1 upon a raised to n summation v is equal to 0 to infinity minus 1 raised to v plus j plus av ncv into minus n c j a minus av. ओके, सो हे एक आपल्याला प्रॅक्टिकलची एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हे रिलेशन उपयोगी पडणार आहे, म्हणजे जेणेकरून आपली प्रोबॅबिलिटीज कशा फाइंड आउट करायच्या ते त्यामध्ये दिलेलं आहे. ओके, हिअर इज द जनरेटिंग फंक्शन. हा तुमचा जो चॅप्टर आहे, ओके, त्याचे क्विज आणि एक्सरसाइज थोडे दिलेले आहेत. ओके, तुम्हाला ते गुप्ता अँड कपूरचं जे बुक आहे त्या गुप्ता अँड कपूरच्या